नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला एक मोठी बातमी. एकनाथ खडसे यांची मालमत्ता ईडीनं जप्त केलेली आहे. 5,73,00,000ची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये लोणावळा आणि जळगावातील मालमत्तेचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. 5,73,00,000 रुपयांची एकूण मालमत्ता ईडीनं जप्त केलेली आहे. लोणावळा आणि जळगाव या ठिकाणची 5,73,00,000ची मालमत्ता एकनाथ खडसे यांची ईडीनं जप्त केलेली आहे. एकनाथ खडसे यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागलेला आहे. त्यांच्या सोबतच त्यांच्या कुटुंबियांची देखील चौकशी झालेली आहे. एकनाथ खडसे यांच्यावरती ईडीनं कारवाई केली आणि आता त्यांची जळगाव आणि लोणावळा या ठिकाणची संपत्ती ईडीनं जप्त केलेली आहे. एकूण 5,73,00,000 रुपयांची ही मालमत्ता एकनाथ खडसे यांची जप्त करण्यात आलेली आहे ईडीकडून. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत. अजित, आता ईडीनं कारवाई केली आहे खडसेंवरती, काय आणखी माहिती त्याबद्दल? श्वेता, ही जी कारवाई आहे ती ईडीनं केलेली आहे. ईडीनं या बाबतीमध्ये ईडीच्या सूत्रांनी माहिती दिलेली आहे. लवकरच ईडी या बाबतीमध्ये अधिकृत प्रसिद्धीपत्रक काढणार आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भोसरी जमिनीचा जो व्यवहार आहे आणि त्या जमिनीच्या व्यवहारानंतर जी स्क्रुटिनी केली गेली त्या स्क्रुटिनीमध्ये या मालमत्ता संदर्भामध्ये खडसे परिवार जो आहे तो विशेष करून माहिती देऊ शकला नाही. आणि नेमकी संपत्ती कोणती आहे लोणावळा आणि जळगावची या बाबतीमध्ये अजून ईडीनं स्पष्टीकरण दिलेलं नाहीये. मात्र जी स्क्रुटिनी झाली त्यामध्ये ही जी संपत्ती आहे ही संपत्ती कोणी कशी घेतली, काय घेतली, कुठून पैसे आणले, पैसे कोणाला दिले, कसे दिले, जमीन कशी नावावर झाली, संपत्ती कशी कोणाच्या नावावर झाली, याचा तपशीलवार जी माहिती ईडीला देणं गरजेचं होतं ती ईडीला मिळालेली नाहीये. आणि त्यामुळे ईडीनं या जमिनीवरती त्या ठिकाणी जप्तीची कारवाई केलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी यांच्या अडचणी वाढवण्याच्या गोष्टी आहेत. जर आपण पाहिलं तर ईडीचे जावई जे आहेत गिरीश चौधरी यांना देखील ईडीनं काही दिवसांपूर्वी अटक केली होती. आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती ईडीची चौकशी करते. त्या चौकशीमध्ये तर एकनाथ खडसे यांची पत्नी जी आहे मंदाकिनी खडसे यांना देखील ईडीनं वारंवार त्या ठिकाणी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र त्या अजूनपर्यंत चौकशीला हजर राहिलेल्या नाहीयेत. तर तत्पूर्वी ही जी कारवाई आहे ही कारवाई खडसे प्रकरणामध्ये मोठी कारवाई मानली जाते आणि यामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते. जी अजित, आणि एक प्रकारे खडसेंच्या मागे हा ईडीचा ससेमिरा लागलेला आहे. आणि ही जी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे जळगाव आणि लोणावळ्यामधली, काय ही मालमत्ता होती खडसेंची? या मालमत्तेचं नेमकं स्वरूप काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. नेमकी जमीन आहे का त्या ठिकाणी घरं आहेत किंवा वेगळे काही फॅक्टरीज वगैरे आहेत, असा जो ब्यौरा आहे हा पूर्णपणे ईडीने अजून स्पष्ट केलेला नाहीये. ईडीच्या अधिकाऱ्याला हा प्रश्न विचारला असता त्यांचं म्हणणं आहे की नेमकी काय मालमत्ता होती, कशी होती आणि त्याच्यावरती काय ठपका ठेवण्यात आला होता आणि आम्ही का जप्त केली याची सविस्तर माहिती थोड्याच वेळात सांगितली जाईल. त्यामुळे ही मालमत्ता नेमकी काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. जी, ईडीची ही मोठी कारवाई म्हणजे एकनाथ खडसे यांना खूप मोठा झटकाच आहे अजित. आणि त्यांची लोणावळा आणि जळगावातली मालमत्ता जप्त झाल्यानंतर आता जे प्रकरण त्यांना भोवलेलं आहे ते म्हणजे भोसरीतला जमीन घोटाळा प्रकरण. आता त्या जमिनीचे किंवा त्या प्रकरणाविषयी एकूण काय सांगाल? हे जर प्रकरण पाहिलं आपण तर या प्रकरणामध्ये ईडीनं चांगलीच गती घेतलेली आहे. ईडीचे एकनाथ खडसे यांचे जावई जे आहेत गिरीश चौधरी यांना काही दिवसांपूर्वी ईडीनं अटक केली होती. त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. या चौकशी दरम्यान MIDCच्या अनेक अधिकाऱ्यांची देखील चौकशी झालेली आहे. याच बातमीला धरून आणखीन एक खुलासा झालाय, तो म्हणजे की ज्यावेळी ईडीने या सगळ्या अधिकाऱ्यांची म्हणजे MIDCचे जे अधिकारी होते यांचा संबंध या जमीन भोसरीच्या जमीन व्यवहारासंदर्भात होता. त्याचबरोबरीनं निबंधक असतील, उपनिबंधक असतील, ज्यांनी या सगळ्या जमिनींचे कागदपत्र तपासले होते आणि जमिनीचं हस्तांतरण केलं होतं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याबाबत ईडीनं चांगलीच कंबर कसली असून ईडी जी आहे ते वेगवेगळ्या पद्धतीनं चौकशी करते. या चौकशीमध्ये जे निबंधक आहेत, निबंधक, उपनिबंधक, त्याच पद्धतीनं
MIDC चे काही अधिकारी जे आहेत यांच्या स्टेटमेंटमध्ये हा देखील खुलासा झालेला आहे की त्यांनी हे त्यांचं स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्या स्टेटमेंटच्या आधारेच गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली होती. बरं. त्यांचं स्टेटमेंट जे आहे त्यांचा जबाब जो आहे तो हा असा आहे की जमिनीचा व्यवहार करण्याकरता त्याचबरोबरीनं जमिनीची जी 22 कोटी ते 32 कोटीची किंमत जी आहे ती 3,75,00,000 रुपये इतकी ठेवावी, इतकी कमी करावी, कागदपत्रे इतकी कमी दाखवावी याच्याकरता गिरीश चौधरी यांनी दबाव आणला होता. वेगवेगळ्या पातळीवरती त्यांनी हा दबाव आणला होता आणि याचमुळे जमिनीचा व्यवहार जो आहे तो हेच सगळं प्रकरण जे एकनाथ खडसे यांना भोवलंय. ईडीनं वारंवार चौकशी सुद्धा केली एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांची सुद्धा, आणि आता कारवाई देखील केली आहे. लोणावळा आणि जळगावातली त्यांची एकूण 5,73,00,000 रुपयांची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. आणि आता पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय, ती म्हणजे नारायण राणे रत्नागिरीमध्ये दाखल झालेत, कारण तिथे त्यांची जन आशीर्वाद यात्रा आज पुन्हा सुरू होतीये. संगमेश्वर पासून यात्रेची सुरुवात होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या यात्रेला राणे सुरुवात करतील. मात्र शिवाजी चौक परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त आता तैनात करण्यात आलाय, कारण जो काही वाद राणे विरुद्ध शिवसेना हा आपण सगळ्यांनीच गेल्या काही दिवसात पाहिला, त्यानंतर एक ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा एकदा जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात होती आणि त्यासाठी नारायण राणे हेलिकॉप्टरनं रत्नागिरीमध्ये पोहोचलेले. संगमेश्वर पासून या यात्रेची सुरुवात होईल. पुढे सिंधुदुर्गात सुद्धा ही जन आशीर्वाद यात्रा जाणार आहे. मात्र सध्या राज्यामध्ये लागू असलेले नियम, त्या पार्श्वभूमीवर राणे हे सगळे नियम झुगारून आपली जन आशीर्वाद यात्रा पुढे कशी नेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. रत्नागिरीमधून या यात्रेला सुरुवात होईल. तिथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, कारण आधी शिवसेना आणि भाजप समर्थकांमधला जो काही संघर्ष आपण पाहिला, त्या पार्श्वभूमीवर आता कोकणामध्ये तशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. मात्र नारायण राणे हे आपल्या जन आशीर्वाद यात्रेवरती ठाम आहेत. थोडा खंड पडल्यानंतर ही जन आशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू होतीये. त्यासाठी नारायण राणे यांचं हेलिकॉप्टर रत्नागिरीमध्ये पोहोचलं आणि आता संगमेश्वरातून सुरुवात होतीये. पुढे सिंधुदुर्गापर्यंत ही जन आशीर्वाद यात्रा जाणार आहे. एक मोठी बातमी ती म्हणजे काँग्रेसच्या मागणीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावलेली आहे. ओबीसी राजकीय आरक्षण प्रश्नी ही बैठक बोलावलेली असून सह्याद्री अतिथीगृहामध्ये बैठकीला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री बैठकीला उपस्थित आहेत. 27 नेत्यांना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलंय. उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली हे मंथन होत आहे आणि आरक्षणाच्या फॉर्म्युलावरती सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता. या बैठकीला नाना पटोले, सुभाष देसाई, विनायक मेटे हे देखील आलेले आहेत. छगन भुजबळ आणि अजित पवार हे देखील बैठकस्थळी पोहोचलेले आहेत. बाकीचे नेते काही वेळात पोहोचतीलच आणि आरक्षणाच्या फॉर्म्युलावरती चर्चा करण्यासाठी आणि ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक बोलावण्यात आलेली आहे. सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीला सुरुवात झाली आहे. काही महत्त्वाचे मराठा आणि ओबीसी नेते सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेतच. सर्वपक्षीय नेते आहेत. ओबीसी आरक्षण प्रश्नी सर्वपक्षीय बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात सुरुवात देखील झाली आहे बैठकीला. 27 नेत्यांना बैठकीचं निमंत्रण देण्यात आलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाच्या फॉर्म्युलावरती चर्चा होणार आहे. नाना पटोले असतील किंवा सुभाष देसाई, विनायक मेटे हे या बैठकीला आलेले आहेतच. छगन भुजबळ आणि अजित पवार हे देखील या बैठकस्थळी पोहोचलेले आहेत. बाकीचे नेते देखील काही वेळातच या बैठकीमध्ये सहभागी होतील. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत सध्या जोडले गेले. चंद्रकांत, महत्त्वाच्या मुद्द्यावर सह्याद्री अतिथीगृहामध्ये बैठक तर आयोजित करण्यात आलेली आहे, काय सविस्तर माहिती? ही बैठक हे राज्य सरकारने बोलवली, कारण आपल्याला माहिती आहे परवा दिवशीच निवडणूक आयोगानं आदेश महापालिकांसाठी जी फेररचना जाहीर केली ना, त्या संदर्भात त्यांनी स्पष्ट म्हटले त्या आदेशामध्ये की ओबीसीचं राजकीय आरक्षण हे केंद्र सरकारने रद्द केलेलं आहे. त्यामुळे ते आरक्षण याच्यात ग्राह्य धरू नये जोपर्यंत तो निर्णय लागत नाही तोपर्यंत. याचाच अर्थ जर या निवडणुका जाहीर झाल्या तर ओबीसींना राजकीय आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे ओबीसी नेते संतप्त झालेले आहेत. त्यांनी निवडणुका होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली. आपल्यासोबत ओबीसीचे नेते आणि भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर आहेत. मला सांगा, काय तुमची भूमिका? ओबीसींचं राजकीय आरक्षण गेलंय राज्यातलं?
मुळामध्ये भारतीय जनता पक्षाने ज्या दिवशी ओबीसीचं राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केलं त्याच दिवशी पक्षाने भूमिका घेतली की जोपर्यंत ओबीसीचं राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही तोपर्यंत आम्ही संघर्ष करू, वेळ पडली तर न्यायालयामध्ये जाऊ आणि ज्या स्थानिक स्वराज्य संस्था येऊ घातलेल्या आहेत त्या आम्ही होऊ देणार नाही, ही भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे। मुळामध्ये महाराष्ट्रातल्या सरकारच्या दिरंगाईमुळे, नाकर्तेपणामुळे हे आरक्षण रद्द झालं आणि आजही ओबीसी आयोगाला जी सहकार्याची आवश्यकता आहे ही आवश्यकता करण्याच्या ऐवजी दिरंगाई करतायत, ढिलाई करतायत। या ढिलाईमुळे काल राज्य निवडणूक राज्य सरकार आयोगाने म्हणतं केंद्र सरकारने देणं अपेक्षित आहे सगळा डाटा तो। मुळामध्ये सुप्रीम कोर्टाचा निर्णयच आपल्या सर्वांना माहीत आहे की सुप्रीम कोर्टाने सांगितलं की इम्पेरिकल डाटा हा राज्य सरकारने गोळा करावा, राज्याचा मागासवर्गीय आयोग राज्य सरकारने गठीत करावा। या सगळ्या गोष्टी राज्य सरकारच्या असताना सुद्धा स्वतःवरचं ओझं केंद्र सरकारकडे पाठवायचं अशा पद्धतीचं वेळकाढूपणा हे महाविकास आघाडी सरकार करते आणि आम्हाला खात्री आहे की ओबीसींना राजकीय आरक्षण मिळूच नये ही या सरकारची भूमिका आहे आणि म्हणून दिरंगाई, ढिलाई, वेळकाढूपणा सुप्रीम कोर्टामध्ये आजच्या बैठकीतनं काय होईल अशी अपेक्षा आहे तुम्हाला? मुळामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मी अभिनंदन करेन की आज त्यांनी बैठक घेतलेली आहे। राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी सुद्धा त्या बैठकीमध्ये आहेत। त्यामुळे यातनं सकारात्मक मार्ग काढून राज्याच्या जो गठीत केलेला राज्याचा मागासवर्गीय आयोग आहे या आयोगाला तात्काळ महाविकास आघाडी सरकारनं मनुष्यबळ द्यावं, काही कार्यालयाची उपलब्ध करून द्यावं, निधी उपलब्ध करून द्यावा आणि डाटा गोळा करून डाटा द्यावा। गोळा करून द्यावा। ओबीसी म्हणून काय अपेक्षा आहेत आजच्या बैठकीकडनं? ओबीसी म्हणून जास्त करून त्यांनी जास्तीत जास्त आम्हाला आरक्षणाच्या बाबतीमध्ये विचार व्हावा। पहिली गोष्ट इम्पेरियल डाटा आणि ह्या काय तांत्रिक गोष्टी आहेत ह्या लवकरात लवकर सुटाव्यात अशी आमच्या संपूर्ण ओबीसीच्या वतीने हे, कारण हा ताळमेळ जोपर्यंत नाही झालं तर मग काय भूमिका? आम्ही इलेक्शन होऊन देणार नाही। काही झालं तरी काही झालं तरी सगळ्यांची इच्छा तीच आहे की आमच्या जो सर्वपक्षीय एकमत आहे का ओबीसीचं? सर्व आता तुम्ही OBC सगळं अहो महाराष्ट्रामध्ये सर्वांवर गदा आलेली राजकीय आरक्षणावर गदा आलेल्यामुळं संपूर्ण राजकीय कार्यकर्ते डिस्टर्ब येत ना ह्याच्यामुळं इलेक्शन। एकीकडे बोगस ओबीसी मधून तुमच्या जागा खाल्ल्या जातात आणि पुन्हा ओबीसी आरक्षण पण जातं। हो, मग आम्ही काय करायचं? आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी जे उमदे कार्यकर्ते आहेत आज अण्णांसारखे बाकीचे आमचे भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते मंडळी ह्या शासनाच्या विरोधात आंदोलन केले, बॉम्ब मारले, सगळं केलं, आक्रोश आंदोलन केले। किती आंदोलन केले या 2-3 महिन्यात आम्ही, पण त्यांना काही जाग येत नाहीये। त्यांच्यामुळे आमचं आरक्षण जातं या महाविकास आघाडीमुळे। त्यातून केंद्र देत नाही। केंद्राचा काही संबंध नाही, केंद्राने आधीच हे केलेलं आहे। केंद्राचं हे केंद्र ढकलतात आणि मराठा आरक्षण सुद्धा यांनी यांच्यामुळेच घालवलंय। दोन्ही समाजाचं आरक्षण यांच्या ह्या फिकीरमुळे आमचं आरक्षण गदा आलेली। म्हणजे स्वतः बघितलं हे केंद्र आणि राज्य सरकारच्या ढकलाढकलीच्या या आरोप प्रत्यारोपामुळे ओबीसीचं आरक्षण गेलं हेच वास्तव आहे। मला सांगा, यापूर्वी बोगस ओबीसी आरक्षण खायचे, आता आहे ते आरक्षणही गेले। बरोबर आहे। यापूर्वीच्या 2007 पासनं बोगस ओबीसी मधनं बोगस प्रमाणपत्र घेऊन लढणाऱ्यांचं प्रमाण 80% होतं। खरे ओबीसी निवडून येण्याचं प्रमाण 20% होतं। पुणे महानगरपालिकेचं जर आपण 2017च्या निवडणुका बघितल्या तर 41 जागा ह्या ओबीसीसाठी होत्या, पण 41 पैकी 28 जागा ह्या बोगस प्रमाणपत्र मिळवणाऱ्या लोकांनी खाल्ल्या आज होत्या। बैठक आहे मुख्यमंत्र्यांची, त्याच्याकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला? आजच्या बैठकीमधनं काही निष्पन्न होणार नाही, कारण की राज्य सुप्रीम कोर्टच्या निर्देशाप्रमाणे राज्य निवडणूक मागासवर्ग आयोगाची स्थापना झाली, पण सरकारने दोन्ही बाजूने कोंडी केली। राज्य मागासवर्ग आयोगाच्या 4 बैठका झाल्या, त्यापैकी 2 बैठकांना आम्ही निवेदन घेऊन गेलो। त्या बैठकांमध्ये त्यांना सांगितलं की इम्पेरिकल डाटा गोळा करा, भले राज्य सरकार करो का केंद्र सरकार करो, पण डाटा गोळा करा। राज्य सरकारने फक्त मागासवर्ग आयोगाची स्थापना केली, पण त्यांना निधी दिला नाही। कालची 25 ऑगस्टला बैठक झाली, त्या बैठकीत आम्ही गेलो। त्यांचं म्हणणं की त्यांना शिपाई सुद्धा नाही त्या आयोगाला। आज शिपाई जर नसेल, टेक्निकल फक्त तुम्ही एकीकडे सांगताय की आम्ही इम्पेरिकल डाटा तुम्ही केंद्राकडे ढकलू नका, कारण की सुप्रीम कोर्टने आदेशात म्हणलं नाही की कोणी करावं ते। जबाबदारी जर आपल्याकडे आली तर आपण राज्य सरकारने तर केंद्र सरकारला विनंती अर्ज पाठवले की आम्हाला चंद्रकांत? डाटा गोळा करता येत नाही, तुम्हीच द्या। या संदर्भात राज्य जी, सरकारने चंद्रकांत, आणि या सगळ्यांची अपेक्षा असेल की आता सह्याद्री अतिथीगृहावर जी काही बैठक होतीये, अर्थात आरक्षणाच्या फॉर्म्युलावरती आणि या आरक्षणावरती मंथन होत आहे आणि तिथे ओबीसी नेत्यांनी आपली बाजू मांडावी अशी देखील त्यांची अपेक्षा असेलच। बघूयात या बैठकीमध्ये नेमकं काय होतंय ते, त्याचे देखील अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि संवादासाठी। एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा।
ब्रेकनंतर तुमचं स्वागत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये सध्या महत्त्वाची घडामोड ती म्हणजे सह्याद्री अतिथीगृहावर ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नी आज सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेली आहे. 27 नेत्यांना बैठकीचं निमंत्रण देण्यात आलंय. आरक्षणाच्या फॉर्म्युलावरती या बैठकीमध्ये चर्चा होतीये. नाना पटोले, सुभाष देसाई, विनायक मेठे या बैठकीसाठी आलेले, तसंच छगन भुजबळ, अजित पवार हे देखील आहेत. बाकीचे नेते सुद्धा पोहोचतीलच. मात्र सह्याद्री अतिथीगृहात या बैठकीला सुरुवात झालेली आहे. आरक्षणाच्या फॉर्म्युलावरती चर्चा आणि एकूणच ओबीसी आरक्षणाबाबत मंथन या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली केलं जात आहे. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नी आज सर्वपक्षीय बैठक ही सह्याद्री अतिथीगृहावरती आयोजित करण्यात आली आणि 27 नेत्यांना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलंय. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत जोडले गेले. थेट जाऊयात. सागर, महत्त्वाची बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात सुरू देखील झाली आहे, काय अपडेट्स? राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यासह महाविकास आघाडीतील प्रमुख मंत्री या बैठकीला उपस्थित आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर हे देखील उपस्थित आहेत. तसंच इतर संघटनांचे नेते सुद्धा उपस्थित आहेत. अर्थात या यादीमध्ये मनसेचे नेते राज ठाकरे यांचं नाव होतं, पण अद्याप राज ठाकरे हे इथं आलेले नाही आहेत. मुळात चर्चा आहे ती 50%पेक्षा जास्त स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण ज्या ठिकाणी आहे ते रद्द करण्याच्या सूचना कोर्टाच्या वतीने देण्यात आलेले आहेत आदेश, आणि या संदर्भात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेलेलं आहे. आता इम्पेरिकल डाटा राज्य सरकारला गोळा करून त्याची माहिती सर्वोच्च न्यायालयात द्यायची आहे. अर्थात आत्ता कोविडची सिच्युएशन पाहता राज्यामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. पण एक चर्चा आहे की डिसेंबर महिन्यामध्ये कदाचित या संदर्भामध्ये परत राज्यात निवडणुकांचं सत्र सुरू होईल. निवडणूक आयोगांच्या वतीने सांगण्यात येईल की ज्या निवडणुका कोविडच्या कार्यकाळामध्ये झालेल्या नाही आहेत त्या सिच्युएशनमुळे अशा निवडणुका लावण्यात येतील. यामुळे राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक जाहीर होण्यापूर्वी राज्य सरकारला कोर्टात सिद्ध करायचं आहे की ओबीसी स्थानिक जे आरक्षण आहे ते योग्य पद्धतीने आहे. यासाठी आता राज्य सरकारकडनं एक प्रस्ताव समोर मांडला जाईल अशी जी सूत्रांची माहिती आहे. साधारणतः सर्वच ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50%पेक्षा जास्त आरक्षण देऊ नये अशा स्वरूपाचा प्रस्ताव आजच्या बैठकीमध्ये राज्य सरकारच्या वतीने मांडला जाईल. राज्यातले विधितज्ञ विभागाच्या वतीने राज्य सरकारला तसा मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. आता या बैठकीमध्ये विरोधी पक्ष नेत्यांची भूमिका काय असणार आहे, इतर पक्षांचे नेते आहेत त्यांची देखील काय भूमिका असणार आहे हे पाहणं गरजेचं असणार आहे. इम्पेरिकल डाटावरनंच राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार, सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरू आहे. एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचं काम सुरू आहे. आजच्या बैठकीत काय होते पाहणं गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे. बैठक झाल्यानंतर आपण त्याचे अपडेट घेऊच. मात्र तुर्तास धन्यवाद सागर या सविस्तर माहितीसाठी. आणि आता पुढच्या बातमीकडे वळतोय. नारायण राणे हे रत्नागिरीमध्ये पोहोचले. तर राणेंची जन आशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू होतीये. संगमेश्वरातून सुरुवात होणार आहे या जन आशीर्वाद यात्रेला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील राणे आणि यात्रेला सुरुवात करतील. मात्र शिवाजी चौक परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त आहे. नारायण राणे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष पाहता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रत्नागिरीमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. आणि आता नारायण राणे हे हेलिकॉप्टरनं रत्नागिरीमध्ये पोहोचलेले आहेत. संगमेश्वरातून पुढे ही यात्रा जाईल, अगदी पुढे सिंधुदुर्गापर्यंत जाणार आहे. एक ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा एकदा जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि यात्रेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. सीआरपीएफचे जवान देखील तैनात आहेत आणि त्या नारायण राणे यात्रेच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात ही पुढे होईल आणि ही पुढे सिंधुदुर्गापर्यंत यात्रा चालणार आहे. त्यासाठी राणे आता रत्नागिरीमध्ये पोहोचलेले आहेत. ढोल ताशांच्या गजरात रत्नागिरीमध्ये देखील राणेंचं स्वागत झालंय आणि पुढे ही जन आशीर्वाद यात्रा सुरू राहील. त्यासाठी नारायण राणे हेलिकॉप्टरनं रत्नागिरीमध्ये पोहोचलेत. आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. तुषार, अगदी जन आशीर्वाद यात्रा राणेंची तुम्ही पहिल्यापासून कव्हर करताय आणि आता पुन्हा एकदा आगमन झालेलं आहे राणेंचं. पुढचं नियोजन काय? आपण पाहिलं असेल तर काही वेळापूर्वी नारायण राणे यांचं रत्नागिरी विमानतळावरती आगमन झालं आणि आता जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झालेली आहे. शिवाजी महाराज पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण करून या यात्रेची सुरुवात केलेली आहे.
आणि आता त्यांचा पुढचा टप्पा प्रामुख्याने असणारे नागरिकांशी संवाद साधण्याचा आणि तो आता ही यात्रा सुरू झालेली आहे. आपण त्यांचा कॉन्वॉय पूर्ण फॉलो करतोय. अनेक नागरिक ढोल ताशे वाजून त्यांचं स्वागत करताना पाहायला मिळतात, कारण की नारायण राणेंना जो 17 सप्टेंबर पर्यंत कोर्टाने दिलासा दिलेला आहे, त्यामुळे राणे समर्थकांमध्ये जल्लोषाचं आपल्याला वातावरण पाहायला मिळतंय. आज प्रामुख्याने आपण जर पाहत असेल तर रत्नागिरीचा लांजा परिसर असेल, राजापूर असेल, या संपूर्ण परिसरामध्ये नारायण राणे आपल्याला फिरताना जनतेशी संवाद साधताना पाहायला मिळणार आहेत. आज प्रामुख्याने संवाद साधत असताना काजू उत्पादक शेतकरी आणि आंबा बागायतदार यांच्याशी देखील आपल्याला संवाद होणार आहे, कारण की नारायण राणेंच्या खात्याअंतर्गत या दोन उत्पादकांना कशा प्रकारे लाभ देता येणार आहे याचा विचार केला जाणार आहे. त्याचप्रमाणे काजू उत्पादक शेतकरी असतील किंवा आंबा बागायतदार असतील ते त्यांच्या समस्या घेऊन नारायण राणेंना भेटण्यासाठी येणार आहेत आणि चर्चा होणार आहे, कारण की जेव्हा निसर्ग चक्रीवादळ आलं होतं किंवा तोक्ते चक्रीवादळ आलं होतं, या चक्रीवादळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान हे आंबा उत्पादक शेतकरी असतील किंवा काजू उत्पादक शेतकरी या दोघांचे झालं होतं. त्यांचा प्रामुख्याने प्रश्न असतो की इन्शुरन्स बाबतचा, तर अनेक विमा कंपन्या इन्शुरन्स देत नाही. त्यामुळे नारायण राणेंचं जे खातं आहे लघु सूक्ष्म मध्यम या खात्याअंतर्गत 1 कोटीपासून ते 250 कोटींपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी उद्योगांना आपल्याला निधी देताना पाहायला मिळत असतो. त्यामुळे कोकणाचा जो प्रामुख्याने जो प्रमुख 2 घटक समजले जातात, एक तर आंबा आणि दुसरा म्हणजे काजू, तर त्या घटकांसाठी नारायण राणेंच्या खातं नेमकं काय मदत करू शकतं या संदर्भात ते संवाद साधतील आणि काही वेळानंतर ते पत्रकारांशी देखील वार्तालाप करताना पाहायला मिळणार आहे. नारायण राणेंच्या यात्रेचा हा दुसरा टप्पा आपल्याला प्रामुख्याने रत्नागिरीमध्ये पाहायला मिळतोय. समारोप त्यांचा सिंधुदुर्गमध्ये होईल, मात्र रत्नागिरीमध्ये आज त्यांना तुषार आणि नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेसंदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडनं घेत राहूच. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि यासोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र या बुलेटिन दरम्यानच्या एखादी बातमी, व्हिडिओज हे जर तुम्हाला पुन्हा पाहायचे असल्यास न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बातम्यांच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.